इरॉम शर्मिला गेल्या 12 वर्षांपासून उपोषण करते. सैन्याला असलेला विशेषाधिकार कायदा रद्द व्हावा अशी तिची मागणी आहे. I am in prison. I have no freedom. What would you like to say to the Prime Minister? You've never addressed him. Oh, just I would like to request him. Oh, sir, just please look on me like Anna Hazare. भ्रष्टाचाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतोय. पण लष्कराच्या विशेषाधिकार कायद्याचा मुद्दा हा भ्रष्टाचारासारखा सर्वव्यापी नाही. म्हणूनच दिल्लीसाठी तो दुर्लक्षित राहिलाय. 2 नोव्हेंबर 2000 मध्ये घुसखोरांनी लष्कराच्या छावणीवर बॉम्ब हल्ला केला. हा हल्ला परतवून लावताना आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 10 नागरिकांचा मृत्यू झाला. या 10 जणांमध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता 18 वर्षांचा सिनाम चंद्रामणीही होता. आणि याच दिवशी शर्मिलानं आपलं ऐतिहासिक उपोषण सुरू केलं ते आज तागायत सुरू आहे. मणिपूर सरकारनं शर्मिलावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक झाली. लष्कराविरोधातला हा संताप सरकारच्या उदासीनतेविरोधातही आहे. सरकारने डिस्टर्ब एरिया ऍक्ट लागू केल्यामुळे लष्कराची उपस्थिती सक्तीची आहे. मानवी हक्क पायमल्ली होण्याच्या घटना कमी झाल्या असल्या तरी मणिपूरचा हिंसेविरुद्धचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.